नमस्कार मित्रांनो, मी अभिजित गोरे, इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो. तर लास्ट व्हिडिओमध्ये जसं आपल्याला कमेंट आली होती की आम्हाला थोडंसं कोर्सबद्दल आणि त्याच्या फी स्ट्रक्चरबद्दल इन्फॉर्मेशन थोडीशी सांगा. त्यानुसार आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत की मर्चंट नेव्हीमध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट असतात, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागते आणि त्याचं फी स्ट्रक्चर, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, जसं आपल्या घरामध्ये प्रत्येक काम हे सेपरेटली वाटून दिलेलं असतं आणि प्रत्येक काम हे वेगवेगळा जण हा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम बघत असतो. जसं की आपले वडील हे फायनान्शियलचं काम बघत असतात सगळं घरामध्ये, आई ही आपली घरातले जे कामं असतात ते बघत असते. म्हणजे प्रत्येकाचं जे वर्क आहे ते प्रत्येकाला जसं वाटून दिलेलं असतं, सेम त्याच पद्धतीने शिपवरती पण प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगवेगळं केलेलं आहे. प्रामुख्याने शिपवरती 4 डिपार्टमेंट आपण पकडलेले असतात. तर सुरुवातीचं डिपार्टमेंट जे आहे ते आहे इंजिन डिपार्टमेंट. दुसरं डिपार्टमेंट आहे ते आहे डेक डिपार्टमेंट. तिसरं डिपार्टमेंट आहे गॅली डिपार्टमेंट आणि चौथं डिपार्टमेंट आहे रेटिंग डिपार्टमेंट. हे 4 महत्त्वाचे डिपार्टमेंट आपल्याला शिपवरती बघायला मिळतात. तर आपण आता वन बाय वन प्रत्येक डिपार्टमेंट एक्सप्लोर करूयात. तर चला सुरू करूयात. फर्स्टली आहे ते इंजिन डिपार्टमेंट. तर इंजिन डिपार्टमेंटचा हेड जो असतो त्याला चीफ इंजिनियर म्हणतात. चीफ इंजिनियर हा इक्विव्हॅलंट असतो मास्टरच्या बराबरीचा. म्हणजे मास्टर आणि चीफ इंजिनियर हे एक सेम लेवलवरती काम करतात. पण मग मास्टर जो आहे तो डेक डिपार्टमेंटकडे काम करतो आणि इंजिन डिपार्टमेंटकडे चीफ इंजिनियर काम करतो. तर चीफ इंजिनियरच्या हाताखाली जो असतो तो असतो सेकंड इंजिनियर. सेकंड इंजिनियर हा चीफ इंजिनियरला हेल्प करत असतो आणि सेकंड इंजिनियरच्या हाताखाली थर्ड इंजिनियर असतो आणि त्याच्या हाताखाली फोर्थ इंजिनियर. हे पूर्ण एक लॅडर टाईप असतं. फोर्थ इंजिनियरच्या हाताखाली हे कॅडेट आणि ट्रेनी असतात. ह्या डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला बेसिकली एक GME म्हणून कोर्स आहे. GME म्हणजे ग्रॅज्युएट मरीन इंजिनियर. तर ग्रॅज्युएट मरीन इंजिनियर हा कोर्स करण्यासाठी आपल्याला 8 महिन्याची आपल्याला प्री-सी ट्रेनिंग घ्यावं लागते. आता प्री-सी ट्रेनिंग म्हणजे काय, तर खूप सारे इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा देशामध्ये भरपूर साऱ्या मर्चंट नेव्हीचे इन्स्टिट्यूट आहेत जिथे हा GME कोर्स प्रोव्हाइड केला जातो. तर या कोर्समध्ये तुम्हाला 8 महिन्याची प्री-सी कोर्स कंप्लीट करावा लागतो. एकदा हा कोर्स कंप्लीट झाला, या कोर्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस राहतात. STCW, ॲडव्हान्स कोर्सेस असतात, सेफ्टी कोर्सेस असतात. हे सगळे कोर्सेस आपल्याला या 8 महिन्यामध्ये शिकवले जातात. यानंतर तुम्हाला हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ऑन बोर्ड ट्रेनिंग घ्यावी लागते, जे की काही इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करत असतात, काही इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करत नसतात. तर ॲडमिशन घेण्यापूर्वी ह्या गोष्टी तुम्ही क्लिअरिफाय करून ठेवात की कोणती इन्स्टिट्यूट ही तुम्हाला कोर्स झाल्यानंतर सीवरती पाठवेल. तर ज्यावेळेस तुमचा 8 महिन्याचा हा कोर्स प्री-सी ट्रेनिंग कंप्लीट होते, त्यानंतर तुम्हाला 10 महिने हे समुद्रामध्ये कंपल्सरी ऑन बोर्ड ट्रेनिंग करावी लागते. एकदा तुम्ही ती ऑन बोर्ड ट्रेनिंग कंप्लीट केली तर त्यानंतर तुम्हाला एक TME म्हणजे ट्रेनी मरीन इंजिनियर असं प्रमोशन होतं, जो की 4 महिने केल्यानंतर तुम्हाला TME होतात तुम्ही. आणि 6 महिन्याचा जर कोर्स तुम्ही केला, 6 महिन्याची जर तुम्ही ऑन बोर्ड ट्रेनिंग केली तर तुम्हाला ज्युनियर इंजिनियर म्हणून अशी रँकिंग होती. एकदा तुम्ही ज्युनियर इंजिनियर झालात की त्यानंतर जसं जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तसं तुमची रँकिंग फोर्थ इंजिनियर होईल. फोर्थ नंतर थर्ड इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि चीफ इंजिनियर, अशा पद्धतीने तुमची रँक वाढत असते मर्चंट नेव्हीमध्ये. तर हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला साधारणतः खर्च येतो तो मिनिमम 6 ते 7 लाख रुपये असं धरून चालायचं. प्लस मायनस 6 ते 7 लाख रुपये आपल्याला हा कोर्स करण्यासाठी खर्च येतो. तर ही झाली आपली ग्रॅज्युएट मरीन इंजिनियर किंवा GME या कोर्सबद्दल माहिती, जे की इंजिन डिपार्टमेंटमध्ये येतं. ठीक आहे. तर सेकंडली आता आपण बघूयात डेक डिपार्टमेंटबद्दल माहिती. आता डेक डिपार्टमेंट म्हणल्यानंतर त्याचा जो मुख्य असतो किंवा प्रमुख असतो त्याला मास्टर म्हणतात. मास्टर किंवा चीफ ऑफिसर असं म्हणतात. मग मास्टरच्या अंडरमध्ये येतात ते सेकंड ऑफिसर, सेकंड ऑफिसरच्या अंडरमध्ये येतात थर्ड ऑफिसर आणि थर्ड ऑफिसरच्या अंडरमध्ये येतात आपले ट्रेनी म्हणजे कॅडेट.
कॅडेट ट्रेनी हा सेम वर्ड. 12th सायन्समधनं कंप्लीट केली त्यानंतर तुम्हाला एक DNS हा कोर्स असतो. DNS म्हणजे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. तर हा कोर्स तुम्हाला कोणत्याही इन्स्टिट्यूटमधनं करावा लागतो. DNS कोर्स तुम्हाला करण्यासाठी 12 महिन्याची प्री-सी ट्रेनिंग घ्यावी लागते, जी की कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. तर 12 महिन्याचा हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला साधारणतः 8 ते 9 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. ते इन्स्टिट्यूटवरती डिपेंड असतं. तर एकदा तुमचा हा जर 12 महिन्याचा कोर्स कंप्लीट झाला की त्यानंतर तुम्हाला 18 महिने हे शिप ऑनबोर्ड शिपवरती तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. तर एकदा तुम्हाला ऑनबोर्ड शिप एक्सपिरियन्स आला त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स कोर्सेस करावे लागतात आणि प्रत्येक सेल नंतर तुम्हाला एक्झाम द्यावी लागते किंवा ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला एक्झाम्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. एकदा तुम्ही एक्झाम दिली त्यानंतर तुमचं प्रमोशन हे वाढत जातं. जसं की तुम्ही कॅडेट नंतर तुम्ही एक 3rd ऑफिसर होतात, मग 2nd ऑफिसर होतात आणि मग मास्टर होतात. तर आता बघूयात आपण GP रेटिंग. तर GP रेटिंगबद्दल सांगायचं झालं तर GP रेटिंग म्हणजे जनरल पर्पज रेटिंग. तर GP रेटिंगमध्ये सर्वात पहिला जो असतो तो येतो बोसन नंतर येतो AB म्हणजे एबल सीमॅन आणि एबल सीमॅन नंतर येतो OS म्हणजे ऑर्डिनरी सीमॅन. अशा या GP रेटिंगमध्ये रँकिंग असतात. बट ह्या रँकिंग होण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कॅडेट म्हणून काम करावं लागतं, GP रेटिंग कॅडेट. सो GP रेटिंग हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 1-2 वर्षाचा ITI तुमचा झालेला पाहिजे किंवा 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा हे तुमचा झालेला असेल तरी तुम्ही GP रेटिंग हा कोर्स करू शकता कोणत्याही इन्स्टिट्यूटमधनं. तर हा कोर्स तुम्हाला करण्यासाठी साधारणतः फीस येईल 5 ते 6 लाख रुपयापर्यंत हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला खर्च येतो. ह्या कोर्समध्ये तुम्हाला 6 महिन्याची प्री-सी ट्रेनिंग घ्यावी लागते, जसे की अदर कोर्ससाठी तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 6 महिने ऑनबोर्ड शिप ट्रेनिंग घ्यावी लागते आणि त्यानंतर तुमचं प्रमोशन हे होत असतं. एकदा जर तुम्हाला 18 महिन्याचा एक्सपिरियन्स आला, सी एक्सपिरियन्स 18 महिन्याचा आला, तर त्यानंतर तुमचं प्रमोशन हे तुमच्या चॉईसनुसार AB किंवा OS या पद्धतीने होत असतं. आणि GP रेटिंगचं एक महत्त्वाचं सांगायची गोष्ट अशी की GP रेटिंग कोर्स केल्यानंतर तुमच्या हातामध्ये चॉईस असते की तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटला जायचं आहे. कोणत्या म्हणजे जसं की डेक डिपार्टमेंटला जायचं आहे की इंजिन डिपार्टमेंटला जायचं, हे सर्व आपल्या कॅडेट्सच्या हातामध्ये असतं. त्यानुसार आपण पुढे प्रयत्न करत असतो. हे झालं आपलं रेटिंग डिपार्टमेंटबद्दल. आता जाणून घेऊयात गॅली डिपार्टमेंटबद्दल. गॅली डिपार्टमेंटमध्ये हायेस्ट रँकिंग जी असते ती चीफ कुक असते. चीफ कुकच्या अंडरमध्ये असिस्टंट कुक येतो आणि असिस्टंट कुकच्या अंडरमध्ये मेसमॅन्स वगैरे येतात. सो जर तुम्हाला गॅली डिपार्टमेंटकडे जर इंटरेस्ट असेल तर तुम्हाला त्यासाठी 10वीपर्यंत शिक्षण झालेलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला STCWचे सगळे कोर्सेस वगैरे कंप्लीट झालेले पाहिजे आणि एक हॉटेल मॅनेजमेंटचा तुमचा कोर्स हा झालेला पाहिजे. या सगळं रिक्वायरमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही इझिली शिपवरती जॉईन करू शकता. आणि हे सर्व कोर्स करण्यासाठी साधारणतः एक खर्च येतो तुम्हाला 2 ते 3 लाख रुपयापर्यंत तुम्हाला हा खर्च लागू शकतो. तर मित्रांनो, इंजिन डिपार्टमेंटमध्ये आणखी एक भाग असतो जो की इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी असतो. इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर ही एक रँक असते जो की एक पर्सन हा शिपवरती असतो. प्रत्येक शिपवरती इलेक्ट्रोटेक्निकल हा एक ऑफिसर असतो. तर हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 4 महिन्याचा प्री-सी ट्रेनिंग घ्यावी लागते, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तर 4 महिन्याचा तुम्हाला प्री-सी कोर्स कंप्लीट करावा लागतो इन्स्टिट्यूटमधनं. तुमचा एकदा 4 महिन्याचा कोर्स कंप्लीट झाला की त्यानंतर तुम्हाला नेक्स्टली 8 महिने हे कंपल्सरी ऑनबोर्ड ट्रेनिंग घ्यावीच लागते. ऑनबोर्ड ट्रेनिंग म्हणजे समुद्रामध्ये जाऊन तुम्हाला ट्रेनिंग ही घ्यावीच लागते. आणि हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला एकतर तुमचा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पाहिजे किंवा मग इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड पाहिजे. इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड हे दोन्हीही चालतील. तर या कोर्ससाठी तुम्हाला साधारणतः खर्च येईल तो 4 ते 5 लाखापर्यंत हा खर्च येतो. डिपेंड करतं आपण कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं कोर्स कंप्लीट करतोय. कोर्स करण्यापूर्वी तुम्ही एक प्रिकॉशन्स कायम घ्या
की कोर्स करण्यापूर्वी आपण कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं कोर्स करतोय त्या इन्स्टिट्यूटचं प्लेसमेंट रेकॉर्ड तुम्ही अगोदर चेक करा की ह्या इन्स्टिट्यूटने आत्तापर्यंत किती मुलांना प्लेसमेंट दिलेली आहे. जेणेकरून काय होतं, खूप सारे फ्रॉड्स वगैरे पण मार्केटमध्ये आहेत, जे की तुम्हाला एक चांगलं इन्स्टिट्यूट म्हणून सांगतात आणि एकदा तुमच्याकडनं पैसे वगैरे घेतात, कोर्स कम्प्लीट करून देतात आणि तुमचा आणि जॉबचा काही संबंध राहत नाही. त्याने काय होतं की खूप सारं हॅरसमेंट होतं माणसाची, जॉब लवकर भेटत नाही. ज्या इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही कोर्स करताय त्याच इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला जॉब देण्याची श्युरिटी असेल तरच तुम्ही तिथं कोर्स वगैरे एनरोल करा तुमचा करण्यासाठी. तर होप सो तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडली असेल.